नवीन दिवस, नवीन सुरुवात आणि नवीन संधी. काल काय झालं ते मागे ठेवायचं, कारण आजचा दिवस आपल्या हातात असतो. स्वप्न पाहायची, मेहनत करायची आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा, कारण यश आपल्या विचारांपासूनच सुरू होतं. तर मनात सकारात्मक विचार ठेवायचा, चेहऱ्यावर हास्य ठेवायचं आणि हातामध्ये आत्मविश्वास असू द्यायचा. प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते, स्वतःला सिद्ध करण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची आणि आयुष्य जगण्याची. मागे केलेल्या चुका, अडचणी आणि अपयश हे सगळं विसरून आता नव्या उमेदीनं पुन्हा उभं राहायचं. जीवन आपल्याला रोज नवीन संधी देतं आणि ती संधी हसत हसत स्वीकारायचं हेच खरं यशाचं पहिलं पाऊल असतं. आजचा श्वासही आपल्याकडे आहे, स्वप्नही आपल्याकडे आहेत. मग मागे हटकायचं कारणच नाही. जग जिंकायचं असेल तर आधी स्वतःवर विजय मिळवणं गरजेचं असतं. मनातली भीती बाजूला ठेवायची आणि आत्मविश्वासाने पुढे जायला शिकायचं. नमस्कार, मी चितुजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आशा आहे हा दिवस तुमच्यासाठी खूप छान मोटिवेशन, इन्स्पिरेशन आणि खूप नवीन ऑपॉर्च्युनिटीज घेऊन आलेला असेल. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दाखवलं तर त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. तर मी आज माझ्या दिवसाची सुरुवात करतेय, तर माझं थोडंसं शेड्यूल करतेय. तर नक्कीच इतरांना पाहिलं की आपल्याला पण मोटिवेशन येतं ना कामाचं, की यस मी पण करू शकते. तर त्यासाठी मी माझं डेली रुटीन, प्रोडक्टिव्ह डेली रुटीन जे आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऍक्च्युअली मी तर रेकॉर्ड करते, पण राशी ना खाली खेळते त्या स्टँड सोबत, त्यामुळे कदाचित तुम्हाला फोन जो आहे तर तो मूव्ह किंवा शेक होतेला दिसतोय. बट एनी हाऊ वर्क शुड गो ऑन. तर आज ना माझे 2 टास्क आहेत मेजर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे युट्यूबसाठी एक लेक्चर मला आता जस्ट रेकॉर्ड करायचं आहे, 21वा लेक्चर. आणि त्यानंतर सेकंड टास्क माझी असणार आहे कॅनवा ऍडव्हान्सचा जो कोर्स मी चालू केलेला आहे, तर त्याच्यासाठी मला एक लेक्चर म्हणजे एक लेक्चर कमीत कमी एक लेक्चर आणि किती 2-3 झाले तरी चालतील तर लेक्चर्स रेकॉर्ड करायचे आहेत. आज दिवसभरामध्ये टार्गेट आहे, तर जितकं काम होईल तर तितकं काम करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे आपला जो फ्री वेबिनार आहे ग्राफिक्सचा, जो की आजच आहे, तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन आलेले आहेत 350-400 ऑलमोस्ट, मला नाही एक्झॅक्ट आठवत. आणि एका वेळेला एका बॅचमध्ये 100 स्टुडंट्स रजिस्टर होतात. तर माझ्याकडून फक्त 200 स्टुडंट्सचे ऍडमिशन, 200 स्टुडंट्स एनरोल करू शकतात त्या ह्याच्यासाठी. तर बाकीचे जे ऍडमिशन्स आहेत, जे एक्स्ट्रा आहेत, तर त्यांचं काय करायचं, तर त्याच्यावरती थोडंसं काम करते, कारण सगळ्यांना चान्स मिळायला पाहिजे. फ्री वेबिनार आहे, नक्कीच जे फर्स्ट ऍडमिशन्स घेतलेत त्यांना नक्कीच पहिला प्राधान्य दिलं जाईल. बट स्टील त्याच टायमिंगमध्ये सगळ्या स्टुडंट्सना ऍडमिशन कसं करता येईल तर त्याच्यासाठी मी थोडासा प्रयत्न करते. त्यानंतर अजून एक महत्वाचं काम म्हणजे वेबसाईटवरती खूप लेक्चर्स आहेत तर ते पेंडिंग आहेत अपलोड करायचे, कारण आपली वेबसाईट नवीन आहे. तर इकडे लॅपटॉप घेऊन बसले, तर पेंडिंग लेक्चर्स जे काय असतील वेबसाईटवरचे तर ते मी आता अपलोड करणार आहे. तर ही सगळी माझी टू डू लिस्टची कामं आहेत, जी सकाळीच मी नियोजन करून ठेवते की आज काय काय करायचंय. म्हणजे थोडंसं मला प्रॉपर एक पाथ मिळते आणि मग त्या अकॉर्डिंगली माझी कामं थोडीफार जी असतील तर ती ऍडजस्ट करते. आता यातली सगळीच कामं ठरवलेली होतील अशी नाही, तर प्रायोरिटीनुसार जी कामं पहिला आहे तर ती मी पहिला करणार. जसं की युट्यूबचा लेक्चर मला आता रेकॉर्ड केलाच पाहिजे, कारण तो आत्ताच चालू होणार आहे, तर ते काम मी पहिला करेन. त्यानंतर कॅनवा ऍडव्हान्सचं आहे तर ते संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत केलं तर चालेल, काही हरकत नाही. त्यामुळे ते नेक्स्ट प्रायोरिटी आहे, त्यामुळे प्रायोरिटीच्या अकॉर्डिंगली कामं जी आहेत तर ती मी करणार आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे लॅपटॉप आहे ना, या दोघींनी ना इथे बसल्या होत्या लॅपटॉपवरती आणि पूर्ण लॅपटॉप इकडून असा उकलला होता. तर लॅपटॉप जस्ट रिपेअर करून आणलाय, इथून असा तो पूर्ण कट झाला होता, 2 वेगवेगळ्या भागात डिवाइड झाला होता. तर इथे मी तुमच्यासोबत बोलतीये आणि राशी बघा टीव्ही लावलाय, तर ती अशी झोपते. त्याच्यामध्ये मला सगळे बोलतात की पडेल पडेल, पण नाही, ती व्यवस्थित पकड. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत एक बिझनेस प्लॅन शेअर करणार आहे, जो की अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे आणि सध्या जो की जास्त ट्रेंडिंगमध्ये चाललाय. तर हा आहे तो बिझनेस प्लॅन. तर काय आहे याच्यामध्ये, तर हेअर बेल्ट जे असतात, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की लहान मुलींची ऍक्सेसरीज किती जास्त इन डिमांड आहे. तर हे सिम्पली हेअर बेल्ट्स आहेत, लहान मुलींचे आहेत. मी जस्ट घालून दाखवते तुम्हाला. तर हे जे हेअर बेल्ट्स आहेत ना, तर याचं तुम्ही जर मेकिंग बघितलं, ठीक आहे, तुम्ही तुमच्या लोकल शॉपच्या इथे पण बघितलं तर लक्षात येईल. आतमध्ये ना एक व्हाईट कलरचा, एक प्लेन व्हाईट कलरचा प्लास्टिकचा बेल्ट आहे, ठीक आहे. आणि याच्या वरती ना हे जे आहे ते चिकटवलेलं आहे, ठीक आहे.
आणि हे खाली इथे लागू नये म्हणून हे ब्लॅक कलरचं आणि हे एक्स्ट्रा ऍडिशनल काहीतरी फॅशन म्हणून चिकटवलेलं. ठीक आहे. तर हे बेल्ट खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर इंडिव्हिज्युअली एक घ्यायला गेला तर 30 रुपये सांगतात. 30 रुपयाला एक बेल्ट आहे. त्यामुळे हे तुम्ही तयार करून विकू शकता. 2 वेगवेगळे पार्ट्स आहेत याचे. हे जे आहेत ना तर ते तुम्हाला लोकल इंडिया मार्ट वगैरे आहे ना इकडून होलसेलमध्ये मिळतील. म्हणजे जास्त करून तुम्ही 1000 वगैरे प्रोडक्ट्स घेतलेत ना तर अगदी चीप मध्ये मिळेल. इंडिया मार्ट वरती एकदा चेक करा. आणि हे जे क्लॉथ आहे ना तर ते तुम्ही तुमच्या कपड्यात काही घरामध्ये जे काही क्लॉथ असतंय, सॅटिन असतंय किंवा फ्रेंडशिप बँड्स वगैरे असतात ना तर त्यातला कपडा एखादा वापरून हे तुम्ही तयार करू शकता. तर अगदी मला वाटतं की 5 ते 7 रुपयात एक बेल्ट तयार होतोय. आणि याची प्राइसिंग जी आहे तर ती जातीये साधारण 30 रुपयांपर्यंत जर तुम्ही रिटेलला विकला तर. त्यामुळे एकदा नक्की हे पार्ट म्हणजे हे बिझनेस प्लॅन जो आहे तो चेक करून बघा. तर याचे अजून वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तर ते मी तुम्हाला शोकेस करते पुढच्या पार्टमध्ये. तर ते एकदा ट्राय करून बघा. हे माझ्याकडे जस्ट मी आणलं होतं. या दोघी तर काही घालत नाहीत, लगेचच काढून टाकतात. आणि आता राशीची केस आहेत, गिरिजाची केस कट केलेत त्यामुळे मीच घालत नाही. बट येस खूप इन डिमांड आहे, खूप ट्रेंडिंग आहे. इंडिया मार्टवरती ना तुम्ही प्लास्टिक बेल्ट्स किंवा हेअर बेल्ट्स म्हणून क्लिक करा, नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि हे तुम्ही फ्रेंडशिप बँड्स वगैरे काहीही इथे यूज करू शकता. त्यामुळे जर तुम्ही काहीतरी होलसेलमध्ये चालू करणार असाल किंवा जर या बिझनेस प्लॅनमध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्कीच ट्राय करा. अगदी छोटा बिझनेस वाटत असेल तुम्हाला पण खूप प्रॉफिट तुम्हाला देऊ शकतो जर तुम्ही मोठ्या प्रमाणात हा जो बिझनेस आहे तर तो चालू केला तर. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर संध्याकाळ झाली की सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते ती म्हणजे चहा. तर संध्याकाळ झाला की चहाची तलप येते आणि चहा हा सगळ्यात पहिला घ्यायलाच लागतो. तर मला सवय आहे संध्याकाळी चहा आणि बिस्किट खायची. या दोघींना पण सेम सवय लागली. नो जास्त नाही घेत आम्ही. मी चहा ठेवायला लागले तोपर्यंत मॅडम वरती गेलेत कारण वरती गिरिजा आहे. गिरिजा अजून उठलेली नाहीये, ती वरतीच आहे. हिला लगेच वरती जायचं असतंय. हा जो गॅप आहे ना गॅप मधून जाते. हा जो गॅप आहे ना इथे तर या गॅप मधून जाते ती वरती.